ब्रेकनंतर आफ्टरनून फोकस मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुणरत्न सदावर्ते बोलतायत, थेट जाऊयात. अविवाहित आहे, ती कर्मचारी आहे. कशा प्रकारे त्रास मध्य रात्रीपर्यंत कशा प्रकारे हे लिंक पिसाट त्रास देत आहेत हे रेकॉर्डवर आहे. माझ्या मराठा बहिणीला त्याचबरोबर म्हणजे कशा प्रकारे कॉल करायचा, काय करण्यासाठी अत्याचारापर्यंत घेऊन जायच्या, सगळ्या गोष्टी आमच्याकडे म्हणजे पुराव्यासहित आहेत. आम्ही नाव घेणार नाही, नाव डिस्क्लोज करणार नाही, कारण त्या कायद्यामध्ये अंतर्भूत आहे की एखाद्या महिलेला कोणत्याच प्रकारे त्या महिलेला जे आहे नाव त्यांचं खराब होता कामा नये का. त्याच्यामुळे कोणाचंच नाव हे करता येत नाही, प्रसिद्ध करता येत नाही. दुसरी बहीण कोण आहे? दुसरी बहीण कोण आहे तर ती वंजारी समाजाची आहे. त्या बहिणीला काय काय अपशब्द वापरले, कशा कशा प्रकारे विशाखाच्या गाईडलाईन्स मध्ये अत्याचार होतो, महिला अत्याचार होतो, हे त्या संहितेमध्ये येत आहे. ह्या लिंक पिसाटांनी तेही करून पाहिलं. आणि तिसरी बहीण कोण आहे तर ती आदिवासी समाजाची आहे. ती आदिवासी समाजाची आहे. हे लिंक पिसाट कसे व्यक्त झाले हे सुद्धा पुराव्यानिशी आता कायदेशीर सत्य आहे. आणि म्हणून काल FIR दाखल झालेला आहे. FIR मधले जे तथ्य आहेत हे अत्यंत गंभीर आहेत. कशा प्रकारे हे लिंक पिसाट वर्तन करत होते हे त्याच्यात आलं. आदिवासी महिलेला कशा प्रकारे बेअब्रू करण्याचा प्रयत्न केला हे त्या FIR मध्ये आलं. त्या FIR मध्ये विनयभंगाच्या संबंधित त्या FIR मध्ये कशा प्रकारे आदिवासी अॅट्रॉसिटीज फार तुम्हाला सांगतो रेकॉर्डवर दिसत नाहीत, येत नाहीत, परंतु कालची वस्तुस्थिती बोलकी आहे, दिसती आहे, मुंबई महानगरामध्ये घडलेली आहे. ते सुद्धा रेकॉर्डवर आलेलं आहे. पोलिसांनी अत्यंत सचोटीनं कालचा FIR त्या लिंक पिसाटांच्या विरुद्ध रजिस्टर्ड केलेला आहे. त्या लिंक पिसाटांना तुम्हाला सांगायचंय मला की त्यांच्या विरोधातले जे कलम आहेत ते 7 वर्षापासून जन्मठेपेपर्यंत त्यांना शिक्षा होऊ शकते. 7 वर्ष ते जन्मठेपेपर्यंत शिक्षा होऊ शकते. असे गंभीर कलम त्या लिंक पिसाटांच्या विरुद्ध काल पोलिसांनी नोंद केलेले आहेत. त्याचे पुरावे देखील पोलिसांनी अत्यंत काळजीने एकत्रित केलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगतो ह्या लिंक पिसाटांनी स्वतःचा बचाव कसा करावा तर त्या उद्देशाने एक थातूर मातूर तक्रार देण्याचा प्रयत्न जे आहे आमच्या सन्माननीय संचालकांच्या विरुद्ध करण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सन्माननीय मॅजिस्ट्रेट इतकी शिक्षा होणाऱ्या सुद्धा तरतुदी नाहीत. किंबहुना आम्ही पोलिसांसमोर जाऊनच त्या केसचा निपटारा होऊ शकतो इथपर्यंतच आहे. त्यामुळे आता दूध का दूध पाणी का पाणी झालंय. लिंक पिसाटांची अंडी, सडन प्रोव्होकेशन, महिलांना अत्याचारापासून त्यांचं संरक्षण, संविधानिक संरक्षण, आर्टिकल 21 भारतीय संविधानाच्या अर्थानं महिलावर अत्याचार होऊ नये याच्यासाठीचं संरक्षणार्थ काल त्या लिंक पिसाटांची अंडी केलेली आहे. आणि ज्या लिंक पिसाटांची अंडी केली ती ते जे धाडस दाखवणारे त्या लिंक पिसाटांची अंडी करण्यासाठी ते कोण आहेत तर ते कोणत्या समाजाचे आहेत लक्षात घ्या. मी सरकारला, मी विरोधी पक्षाला, मी सामाजिक कार्यकर्त्यांना, मी सगळ्यांना सांगू इच्छितो, लक्षात ठेवा जे धाडस दाखवणारे कोण आहेत ते शिवप्रेमी नागरिक आहेत. ते छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत. श्रीमान कातकर मराठा समाजाचे आहेत. त्यांनी महिलेच्या संरक्षणार्थ उभे राहिलेत आणि म्हणून त्यांचा सत्कार आज करण्यात येत आहे. अंडी करण्यासाठी ते उभे राहिले आणि त्या लिंक पिसाटांची अंडी केली. मी सन्माननीय जनसंघाचे पदाधिकारी सागर बादगुडे यांना मी हे विनंती करेल की त्यांनी सत्कार करावा. थांबा, आधी सत्कार होऊ द्या. यानंतर आपले कोल्हापूरचे संजयजी
एसटी बँकेतील राड्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अशी माहिती सदावर्ते यांनी दिली आहे. बैठकीत भावनांचा उद्रेक झाला असं वक्तव्य देखील गुणरत्न सदावर्ते यांनी केलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.